नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। राजकारणाची पातळी खरं तर कुठं चालली आहे हा एक मुद्दा निर्माण होतोय, कारण काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांवर बोचरी टीका करण्यात आली आहे। गुंगी गुडिया असा सुनेत्रा पवारांचा उल्लेख आहे। काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून सुनेत्रा पवारांवर ही टीका करण्यात आलेली आहे। गुंगी गुडिया कोण होतं हे यूपीएचं सरकार असताना बघितलंय, त्यामुळे काँग्रेसने इतरांवर टीका करू नये। सुनेत्राताई पवार हे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी, पक्ष चालवण्यासाठी सक्षम आहेत। गुंगी गुडिया म्हणून कुणाला हिनवत जात होतं याचं आत्मपरीक्षण काँग्रेसने करावं। काँग्रेसचं यूपीएचं सरकार असताना 10 वर्षाच्या काळात मौनी बाबा म्हणून कोण काम केलं, कोणी सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान पद असताना देखील सोनिया गांधी सांगतील तेच, राहुल गांधींनी तर कायदा संसदेमध्ये फाडून टाकला होता, अशा पद्धतीची अवस्था त्यावेळेला यूपीएच्या काळामध्ये होती। त्यामुळे गुंगी गुडिया कोण आहे याचं आत्मपरीक्षण हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या लोकांनी करावं। काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांवर बोचरी टीका आहे। गुंगी गुडिया असा सुनेत्रा पवार यांचा उल्लेख करण्यात येतोय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरजजी, काय म्हणावं या सगळ्याला? खरं तर काँग्रेसची एक सुसंस्कृत राजकीय विचाराची परंपरा राहिलेली आहे, परंतु आताची काँग्रेस ही लोकांपासून, विचारांपासून खूप दूर गेलेली काँग्रेस आहे, हे आजच्या यांच्या टीकेवरनं दिसतंय। कारण या महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय परंपरा राहिलेली आहे। या महाराष्ट्रामध्ये महिलाचा सन्मान कसा करावा हे देशाला दिशा देण्याचं काम या महाराष्ट्राने केलेलं आहे। आणि आजच्या ज्या पद्धतीनं काँग्रेसने टीका केलेली आहे ह्याच्यावरनं त्यांची मानसिकता दिसून येते। ही मानसिकता काँग्रेसची नाहीये, ही कदाचित टुकार नेतृत्व नवीन तिथं तयार झाल्यामुळं कदाचित अशा पद्धतीची मानसिकता झाली असावी असं आम्हाला वाटतंय। अगदी, पण तुम्ही जे वक्तव्य करतायत की टुकार नेतृत्व जे तयार झालंय त्याच्यातून आलेली ही मानसिकता आहे, तुमचा रोख नेमका कोणावर आहे? या राज्यात कुणाच्या हातात काँग्रेस आहे त्यांच्यावरती आहे, ज्यांची जबाबदारी आहे की काँग्रेसमध्ये एक आपली परंपरा जपण्याचं काम त्यांच्या हातून घडावं, त्यांच्यासाठी मी बोलतोय। कारण अशा पद्धतीचं मला वाटतं विधान कुठल्याही सुसंस्कृत काँग्रेसच्या नेतृत्वालाच आवडणार नाही। परंतु आताची काँग्रेस ही खूप बदललेली काँग्रेस आहे आणि विचारापासून दूर गेलेली काँग्रेस आहे, जनतेपासून दूर गेलेली काँग्रेस आहे, हे यांच्या आजच्या या पोस्टवरनं दिसून येते। अगदी, या सगळ्या पोस्ट नंतर आता मात्र राष्ट्रवादी काही संवाद साधणार आहे का? काही निवेदन वगैरे देण्याचा काही प्रयत्न राष्ट्रवादीकडून? त्यांच्या पक्षातील जे सुसंस्कृत नेतृत्व आहे त्यांच्याशी संवाद साधून अशा पद्धतीच्या वृत्तीचं आम्ही निषेध करणार आहोत। त्यांच्या पक्षात आजही काही चांगले नेतृत्व आहेत, परंतु ते प्रवाहाच्या दूर असल्यामुळं, परंतु त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत ते नक्कीच पोहोचवतील आमच्या भावना, आणि आमच्या नेतृत्वाबद्दल अशा पातळीची टीका करणं आम्ही खपवून घेणार नाही। त्याबद्दल मात्र त्यांच्या वरिष्ठांशी नक्कीच संवाद साधू। अगदी, सूरजजी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। सूरज चव्हाण राष्ट्रवादीचे प्रवक्ते, नाव न घेता हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर त्यांनी निशाणा साधलेला आहे। राज्यात ज्यांच्याकडे नेतृत्व आहे त्यांनी खरं तर काँग्रेसच्या या सगळ्या भूमिकेकडे लक्ष द्यावं असं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव न घेता सूरज चव्हाण हे निशाणा साधताना दिसतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।